मातोश्री बाहेरील आंदोलनावरून आता राऊत आणि दादा भुसेंमध्ये जुंपले। वक्फ बोर्डाबाबत मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज असं राऊतांनी म्हटलंय। ते लोक कोणाचे होते त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असं राऊतांनी म्हटलंय। माध्यमांना फोटो दाखवत संजय राऊतांनी हे गंभीर आरोप केलेत। तर संजय राऊत हा दिशाभूल करणारा माणूस असं दादा भुसेंनी म्हटलंय। संजय राऊतांच्या या वक्तव्याला महत्त्व देऊ नका असं दादा भुसेंनी म्हटलंय। ये जो प्रॉपर्टी है वक्फ बोर्ड की, आप किसको देना चाहते हैं, यह सवाल है। लेकिन मातोश्री के बाद एक हंगामा खड़ा कर दिया। कुछ लोग 10-12 लोग आए, उसमें से आधे तो क्रिमिनल थे। अब ये किसने भेजे थे, ये सुपारी किसकी थी, ये मैं आपको दिखाना चाहता हूँ। जो 10-12 लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे, वो सब मुख्यमंत्री के लोग। त्याला दुसरं दिशाभूल करण्याच्या शिवाय दुसरं काय? दररोज काहीतरी वेडं वाकडं बोलायचं। परंतु आता महाराष्ट्राची जनता या गोष्टींना वैतागलेली आहे। या गोष्टींना जनता महत्त्व देत नाही। आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा भोंगा जो आहे, हा भोंगा भाकरी मातोश्रीची खातो आणि चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतो। आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ते दुःख आहे, मळमळ आहे। यांच्या सगळ्या गोष्टी जर बाहेर आल्या ना जनतेच्या समोर, तर यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही। दरम्यान आरोप प्रत्यारोप या मुद्द्यावरून होत असताना आता राजकीय प्रतिक्रिया काय आलेल्या त्या पाहूयात। वेगवेगळ्या पक्षांकडून उगीचच त्याच्यावरती आरडाओरड केली जाते आणि यामध्ये खास करून महाराष्ट्रातील जी उबाटा शिवसेना आहे, याचे जे काही एक विश्वप्रवक्ते आहेत संजय राऊत, यांचा सर्वात मोठा रोल आहे। आणि ते या बोर्डाची बाजू घेऊन बेंबीच्या देठापासून ओढून त्यांची बाजू मांडत आहेत। असं वाटतं की हे संजय राऊत आणि त्यांची उबाटा ही हिंदूंच्या विरोधात आहे का? आणि यामुळेच माझं असं म्हणणं आहे की या अखिल भारतीय वक्फ बोर्ड जर काही असेल तर त्याचं चेअरमन पद हे संजय राऊत यांना बहाल करावं। मुस्लिम समाजाला भाडोत्री म्हटलं, याबद्दल आता मुस्लिम समाज निर्णय करेल। आणि मग हेही सांगितलं पाहिजे की उबाट्याच्या अभिनंदनाच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवून, जे परभणीची रॅली असेल अभिनंदनाची लोकसभा जिंकल्यावर, धाराशिवची रॅली असेल, नाशिकची रॅली असेल, तर पाकिस्तानचे झेंडे उबाटा झेंड्यासमोर होते, त्याचे उत्तर देतील। अशा नेत्यांना जे बेछूट काहीही बोलतात, अशा नेत्यांना किती गंभीरतेने घ्यावं? कारण नसताना अशा नेत्यांना गंभीरतेने घेतल्याने आज महाराष्ट्राचं राजकारणाचा नैतिक ऱ्हास होतोय। कोणत्या शब्दाचा वापर करायचा, कधी महाराष्ट्राच्या राजकारणात या अगोदर अशा पद्धतीने बेछूट आरोप करण्याची पद्धत कधीही नव्हती। अशा बेछूट आरोप करणाऱ्यांना निश्चितपणे सनसनाटी निर्माण करणे, नरेटिव्ह सेट करणे, खोटं बोलणे, या संदर्भामध्ये कायद्याच्या सामोरं जाणं हे गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।